तर 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 सर्व पित्री अमावस्येला सुरुवात होत आहे आणि 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 समाप्ती होत आहे। तर या अमावस्येला महालय अमावस्या देखील म्हणतात। हा पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे। सर्व पित्री कोणाचे श्राद्ध करावे तर वर्षभरात पितृपक्षात कोणी आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलेलं नसेल किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या निधनाची नक्की तिथी माहिती नसेल किंवा आजारपण असेल किंवा काही अडचणी जर असतील, अशा अनेक कारणामुळे जे कोणी पूर्वजांच्या नावाने श्राद्ध घालू शकलेले नसेल ते सर्वजण सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध घालू शकतात। तसेच सर्व पित्री अमावस्या हा पितरांच्या पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो, म्हणून या दिवशी नक्की त्यांचे श्राद्ध घालावे। तर या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एका ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपल्याला झालेला पितृदोष नष्ट होण्यास मदत होईल, घरातली नकारात्मक शक्ती जी आहे ती निघून जाण्यासाठी मदत होईल। तर एक दिवा आपल्याला मेन उंबरठ्यावर म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर 4 मुखी दिवा आपल्याला लावायचा आहे। घराचा मुख्य दरवाजा नेहमी ऊर्जेचं प्रवेशद्वार म्हणून पाहिलं गेलं आहे। सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी मुख्य दरवाजावर 4 मुखी तुपाचा दिवा लावला तर पितृदोषापासून आपल्याला मुक्तता मिळते। सर्व पितृ अमावस्या मुख्य प्रवेशद्वारावर 4 मुखी दिवे लावणं देखील शुभ मानलं जातं, कारण ते 4ही दिशांना प्रकाश पसरवण्याचं काम करत असतं। असं केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि पितृदोष नष्ट होण्यास मदत होते। तर दुसरा दिवा घराच्या दक्षिण दिशेने तुपाचा दिवा लावायचा आहे। दक्षिण दिशा ही यम आणि पूर्वजांची दिशा मानली जाते। सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला तुपाचा दिवा लावा, म्हणजेच पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोष नष्ट होण्यास मदत होते। आणि त्या दिव्यासोबत आपल्याला कापराचा एक तुकडा आणि 4 लवंग, फूल असणारे 4 लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला दिवा ठेवायचा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।